मित्रांनो, हिंदू धर्मातील पुराणानुसार भगवान विष्णूचे मुख्य 10 अवतार मानले जातात, ज्यांना दशावतार असे म्हटले जाते. सृष्टीचे रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी विष्णूंनी हे विविध रूप धारण केले होते. आज आपण या व्हिडिओमध्ये विष्णूंच्या या 10 अवताराची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. विष्णूंच्या दशावतारांपैकी पहिले अवतार आहे मत्स्य अवतार. या अवतारामध्ये माशाचे रूप घेऊन विष्णूंनी प्रलयाच्या वेळी वेदांचे आणि सृष्टीचे रक्षण केले. दुसरे अवतार आहे कूर्म म्हणजेच कासव अवतार. समुद्र मंथनाच्या वेळी विष्णूंनी कासवाचे रूप धारण करून मंदार पर्वत आपल्या पाठीवर पेलला. तिसरे अवतार आहे वराह अवतार. डुकराचे रूप घेऊन पृथ्वीला पाताळातून बाहेर काढले आणि हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला. चौथे अवतार आहे नृसिंह अवतार. अर्धे शरीर मानवाचे आणि अर्धे सिंहाचे रूप घेऊन भक्त प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. पाचवे अवतार आहे वामन अवतार. बटुक ब्राह्मणाचे रूप घेऊन बळीराजाचा अहंकार नष्ट केला आणि तिन्ही लोक मुक्त केले. सहावे अवतार आहे परशुराम अवतार. अधर्मी क्षत्रियांचा नाश करून धर्माची स्थापना केली. सातवे अवतार आहे राम अवतार. त्रेतायुगात अयोध्येचे राजा म्हणून जन्म घेऊन रावण या राक्षसाचा वध केला आणि मर्यादा पुरुषोत्तम आदर्श प्रस्थापित केला. आठवे अवतार आहे कृष्ण अवतार. द्वापार युगात जन्म घेऊन कंसाचा वध केला आणि महाभारताच्या युद्धात अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. नववे अवतार आहे बुद्ध अवतार. अहिंसा आणि शांततेचा संदेश देण्यासाठी विष्णूंनी हा अवतार घेतला असे मानले जाते. दहावे अवतार आहे कल्की अवतार. हा विष्णूंचा भविष्यात होणारा अवतार मानला जातो. कलियुगाच्या शेवटी अधर्माचा नाश करण्यासाठी हा अवतार होईल अशी श्रद्धा आहे. काही ग्रंथांमध्ये उदाहरणार्थ श्रीमद भागवत पुराण यामध्ये विष्णूंच्या 24 अवतारांचेही वर्णन आढळते, परंतु जनमानसात वरील 10 अवतार सर्वात जास्त प्रचलित आहेत.